नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 93वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त शहरात व्याख्याने, सभा, मिरवणुका आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. फुले शाहू आंबेडकर विचारमंच, पुणे मनपा सार्वजनिक वाचनालय, सेवानिवृत्त सेवक कृती समिती, अण्णाभाऊ साठे ग्रंथालय, अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था, दलित स्वयंसेवक संघ, आनंद मंडळ, बुलंद छावा मराठी युवा परिषद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अण्णाभाऊ साठे कला आणि सांस्कृतिक प्रबोधिनी आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याशिवाय प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त सारसबागेचा परिसर शुभेच्छा फलकांनी वेढला गेला होता. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शिक्षणावरील खर्चासाठी बजेटमध्ये तरतूद असावी असे मत बिहारचे राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी व्यक्त केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या डिजिटल लायब्ररी आणि डिजिटल रेकॉर्ड रूमच्या उद्घाटन प्रसंगी डी.वाय. पाटील उपस्थित होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे आणि मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सोसायटीच्या विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आपल्याकडे विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची क्षमता असून देखील त्यांना चांगले आणि कमी खर्चाचे शिक्षण उपलब्ध होत नाही. आजही 22% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत. शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे जातीभेद न करता शिक्षण दिले, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. बिहारमध्ये 10 अभियांत्रिकी महाविद्यालय तर अन्य 20 महाविद्यालये सुरू करण्याचीही विनंती आपण करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. डॉक्टर गाडे यांनी सांगितले, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड कमी होत आहे, त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण कमी होत आहे. हल्ली विद्यार्थी केवळ परीक्षेपुरतेच वाचताना दिसतात, त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. देशाला आज अधिक चांगल्या विद्यार्थ्यांची गरज असताना आपण ती पूर्ण करू शकत नाही, कारण हळूहळू प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांचे वाचन दिवसेंदिवस कमी होत आहे. मॉडर्न महाविद्यालयात विद्यार्थ्यांची डिजिटल अटेंडन्सद्वारे सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती त्यांच्या पालकांना पोहोचवली जाते, ही चांगली गोष्ट आहे, कारण दिवसेंदिवस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरीही कमी होत आहे. आजचे शिक्षण हे नाविन्यपूर्ण तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हवे आहे. त्यासाठी प्राध्यापकांनी संशोधनावर भर द्यावा. अशा प्रकारच्या डिजिटल ग्रंथालय सर्व महाविद्यालयांनी सुरू करावेत, असे डॉक्टर गाडे यांनी सांगितले. प्रशासकीय सेवेत रुजू होताना आपण जनतेचे सेवक आहोत याची जाणीव ठेवावी, असे आवाहन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन गोपालस्वामी यांनी केले. मायर्स MIT शिक्षण संस्था समूह पुणे आणि मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तर्फे लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा 2012 मध्ये यशस्वी झालेल्या तसेच भारत सरकारच्या इतर सेवांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गोपालस्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर विश्वनाथ कराड, राहुल कराड, अपूर्वा पालकर, देशात UPSC परीक्षेत प्रथम आलेल्या हरिता व्ही कुमार, श्रीराम व्ही, स्तुती चरण आदी उपस्थित होते. एन गोपालस्वामी म्हणाले, आमच्या पिढीने गांभीर्याने पाहिले नाही, म्हणून देशात कुपोषण, दारिद्र्य, आर्थिक असमतोल अशी परिस्थिती झाली. अशी कबुली देत यांनी ही स्थिती बदलण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच प्रशासकीय सेवेत रुजू होताना आपण जनतेचे सेवक आहोत याची जाणीव ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. तरुणांना अजूनही चांगले भविष्य आहे. तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे आहे. तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय सेवेत जाण्याचे अनेकांचे स्वप्न आहे.
परंतु सर्वच राजकारणी काही वाईट नसतात, त्यामुळे चांगल्या राजकारणी व्यक्तींविषयी आदर बाळगा, असेही ते म्हणाले. लोकसत्ता पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश नारायण म्हणाले, जनतेला प्रशासकीय सेवेतून नेतृत्व हवे आहे. नागरी सेवा ही चांगली सेवा आहे. भारताचा लोकशाही लाभांशाचा विचार केला तर चांगल्या शिक्षणाची आज आवश्यकता आहे. त्यामुळे येणाऱ्या आव्हानांचा देखील तरुणांनी स्वीकार करावा, कारण बदलाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. Third in India, Miss Citation and Cash Award of rupees 21,000. Rank All India. Mr. Sri and a Cash Award of rupees 31,000. Mr. Sriram B, a big round of applause. And now it's rupees 51,000. All India rank 1. Ms. Harika V. Kumar is being felicitated with a citation and all the successful candidates. A standing ovation for all the successful candidates, representatives of the successful batch. But everyone who got just felicitated on a big part for all. It is just that there is not enough space on the stage for all of us, that is all. So each of us is important in their own ways. So, and more important than everything else is this great opportunity that we got. Because ever since the results came out, we have been to quite a few programs like this, all of us. But we've never seen anything of this size, nothing this huge. So, Own country. Many of you come from the Valley of Flowers. We are from different parts of India, but together we have been in this journey. We have given the prelims exam the same day. We have started writing the mains the same day, and we have given the interview within the same span of time. But to say, to quote the author, centuries telescoped into a moment on May 3rd at around 3 o'clock, when our lives changed, and it changed for good. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते स्वरश्री बाबूजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी सुधीर मोघे, ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग, आनंद माडगुळकर, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आदी उपस्थित होते. प्रकाशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित दिग्गजांनी बाबूजींबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. बाबूजींकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. पुढील संगीतिक आयुष्यासाठी त्या खूप मोलाच्या ठरल्याची आठवण जोग यांनी सांगितली. बाबूजींबरोबर संगीतबद्ध केलेल्या विविध गाण्यांदरम्यान घडलेल्या आठवणींना मोघे यांनी उजाळा दिला. फडके म्हणाले, ते एक मोठे गायक संगीतकार तर होतेच, पण एक आदर्श पिता म्हणूनही त्यांनी उत्तम संस्कार दिले. या क्षेत्रात ते 40 पेक्षा जास्त वर्ष राहूनही तपस्व्यासारखे जीवन जगले. गायकीबरोबरच बाबूजींचे व्यक्तिमत्वही अविस्मरणीय असेच होते. त्यांनी संगीताचा कण आणि कण जमवत इतरांना आनंद दिला, असे माडगुळकर यांनी सांगितले. वाळुंजकर यांनी हे पुस्तक म्हणजे बाबूजींचे अल्पचरित्र असल्याचे नमूद केले. बाबूजींच्या आठवणींमध्ये हरवून गेलेल्या रसिकांना अविस्मरणीय बाबूजी ही दृकश्राव्य गीतांची मैफल त्यांच्या जमान्यात घेऊन गेली. दर्यावरी नाच करी या बाबूजींनी गायलेल्या पहिल्या गाण्याने मैफिलीची सुरुवात झाली. बाबूजींनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या अपराध मीच केला, राम रस बरसे रे भाई, एकाच या जन्मी जणू अशा 101 बडकर गाण्यांनी मैफिलींची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.
पगारापोटी मिळणाऱ्या पैशांसाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी व्यक्त केलं. उमदा समाज विकास प्रतिष्ठान आणि नॉन रेसिडेंट इंडियन पॅरेंट्स ऑर्गनायझेशनच्या वतीने आमटे यांच्या कार्याला हातभार म्हणून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदाकिनी आमटे, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर के.एच. संचेती, स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अच्युत उमराणीकर, पिंपरी चिंचवडचे आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी, प्रतिष्ठानचे डॉक्टर श्रीपाद दाबक आणि शिरीष साठे व्यासपीठावर उपस्थित होते. आमटे म्हणाले, हल्ली लोकसेवा, मदत या शब्दांना बिचकतात, मात्र आदिवासी भाग, खेड्यापाड्यांवर मदत किंवा सेवा म्हणून नसले तरी पगारापोटी मिळणाऱ्या पैशांसाठी प्रामाणिक काम केले पाहिजे. सरकारच्या योजना खूप आहेत, कोणीही भुका राहणार नाही, एवढा फक्त तो प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहे. आम्ही बाबांची मुलं असूनही अजून ते आम्हाला पूर्णपणे उलगडलेले नाहीत. आईबाबांच्या संस्कारातच आम्ही वाढल्याने कदाचित न कळत आम्हीही याच मार्गाने चालू लागलो. आपण इकडे लग्नांमध्ये लाखोंनी पैसा खर्च करतो आणि तिकडे 2 वेळचे जेवण खायला मिळणे कठीण. जशा समस्या समोर येत गेल्या तसे आमचे काम वाढतच गेले, असेही त्यांनी सांगितले. शेवटचे 60 किलोमीटर हा रस्ताच नव्हता. तिथे असंख्य नद्या नाले त्याच्यावर पूल नाही. पावसाळा आला, जूनच्या साधारण 15 जूनला पाऊस पडायचा. यावर्षी अतिवृष्टीच्या 7 दिवस की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रस्ते बनले, कारण ते नद्या भरल्या की तुम्हाला पावसातून गाडी जाणं शक्यच नव्हतं. मग बाबा गेले असं म्हटल्यानंतर मी एमएसचं शिक्षण सोडून मी बाबांना जॉईन झालो आणि बाबा परत परत त्यांनी अॅनेस्थेशियामध्ये लेक्चरशिप जॉईन केली होती, तिला रिझाईन केली होती. माझ्या मागे एका सुंदरशा झोपडीमध्ये मोठा संसार सुरू होता. झोपडी लिटरली झोपडी, अशी फॅच गवताची झोपडी. आणि सगळंच माहिती होतं की इथे रस्ते नाही, तिथे मित्रमैत्रिणी नाही, तिथे मनोरंजनाची साधनं नाही, वीज नाही, टेलिफोन नाही. त्याचा काही त्रास झाला नाही. मी नेहमी सांगतो की तुमची मनाची तयारी असेल तर हे माहितीच होतं, तसं अजिबात त्रास नाही होतो. आणि आमच्याबरोबर मग पुण्याचेच विलास मनोहर आल्यानंतर जगदीश बरोबर आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. शहरातील खड्ड्यांच्या निषेधार्थ सोशलिस्ट युवजन सभेच्या वतीने महापालिका भवनासमोर मानवी साखळी करण्यात आली. नगरसेवक आणि ठेकेदारांच्या टक्केवारीच्या गणितामुळे शहर खड्ड्यात गेले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. 8 दिवसांमध्ये शहरातील रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर महापौर, आयुक्त आणि नगरसेवकांना महापालिकेत प्रवेश करू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य, शहराध्यक्ष ॲडव्होकेट संतोष मस्के, खजिनदार डॉक्टर नितीन केतकर, गीतराम कदम, संतोष जाधव, अतुल रोणवाल, संध्या बहिरट, रश्मी वैद्य, निहार वैद्य, प्रमोद दळवी, डॉक्टर पंडित बोबडे, डॉक्टर नितीन नलावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अमित पाटील यांच्या व्यक्तिरंग या पुस्तकात त्यांनी रंगवलेल्या व्यक्तिचित्रांच्या रंगछटा विनोदी पद्धतीने शब्दबद्ध केलेल्या आहेत. त्यांची शैली श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या शैलीशी नाते सांगणारे आहे, असे मत साहित्यिक डॉक्टर न मो जोशी यांनी व्यक्त केलं. सर्वमहिमा प्रकाशनच्या वतीने पाटील यांच्या व्यक्तिरंग पुस्तकाचे प्रकाशन उद्योजक DS कुलकर्णी यांच्या हस्ते आणि डॉक्टर न मो जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी डॉक्टर जोशी बोलत होते. शरद अत्रे, मधुकर कुलकर्णी, बाबू डिसोजा, अरविंद दंडगे, रवींद्र गाडगीळ आदी यावेळी उपस्थित होते.